नमस्कार मित्रांनो, नोकरी बघा वेबसाईटच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करायला मान्यता दिली आहे. त्यामध्ये आपल्या राज्यातील महिलांचं प्रमाण हे 50% पेक्षा जास्त आहे आणि त्यांची रोजगाराची जी टक्केवारी आहे ती साधारण 28.70% इतकी आहे. मग त्यात सरकारचं असं म्हणणं आहे की वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. यासाठी हा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, बाकीचा हा जी-आर वाचवून दाखवण्यात तुम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे. तर ह्या योजनेचं मेन टायटल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. ह्या योजनेचा एक उद्देश आहे तो पहिला आपण समजून घेऊया की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीस चालना देणं, त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं, राज्यातील महिलांना व मुलींना आत्मनिर्भर आणि सशक्तीकरण करणं हे याचं मेन उद्देश आहे. योजनेचं स्वरूप आहे जे ते DBT मध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंडर ही योजना येते. त्यामुळं डायरेक्ट आपल्याला शासनाद्वारे 1,500 रुपये आपल्या खात्यात डायरेक्ट जमा होतील. ते तुम्ही बँक अकाउंट देणार आहे ते. नंतर या योजनेचे लाभार्थी हा जो जी-आर आहे तो जी-आर योजना पब्लिश झाल्यानंतरचा आहे. तर यामध्ये असं आहे की 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला. तर मित्रांनो, हे जे वयाची जी अट आहे ती 21 वरून 21 ते 60 होती, ती 21 ते 65 केलेली. या वयोगटातील सर्व महिला, विवाहित महिला ज्या आहेत, विधवा आहेत किंवा घटस्फोटित आहेत, निराधार आहेत, ह्या महिला अर्ज करू शकतात. तर इथं जे वयाचा जे चेंज आहे तो 60च्या ऐवजी 65 आहे. त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता यादी एक आहे की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला, विधवा महिला याच फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अविवाहित किंवा 65च्या वरच्या आणि 21च्या आतल्या महिला किंवा मुली या योजनेला अर्ज करू शकत नाहीत. किमान वयाची मर्यादा 21 आहे व पूर्ण कमाल वयाची मर्यादा जी आहे ती 60 वरून 65 झालेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचं बँक खातं असणं आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. म्हणजे जो तुम्ही तहसीलदारचा उत्पन्न दाखला देणार आहे त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. याच्या ज्या अपात्रता आहेत त्या आहेत की ज्याच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तेच फक्त अप्लाय करू शकतात. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकत नाही किंवा तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहे. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, नील रिटर्न जरी भरत असाल तरी तुम्हाला 4, 4.5, 5 लाखाची CA भरून देतात. ज्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला टॅक्स पण लागायला नको आणि तुम्हाला IT रिटर्न्स दाखवायला लागेल लोनसाठी, एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी वगैरे. त्यामुळे जर त्यांची IT रिटर्न्स भरतात त्यांनी या योजनेला अप्लाय केलं नाही, त्यांच्या घरच्या लेडीजनी या योजनेला अप्लाय केलं नाही तर चालू शकेल, कारण हा अर्ज तुमचा नंतर निकाली निघतोय आणि हा याच्यातून तुम्ही बाहेर पडताय. मित्रांनो, दुसरा हे मी जे सांगितलंय तेच लिहिलंय की ज्याच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतात त्या लोकांनी हे भरायचं नाही आहे. ते भरलं तरी त्यांना याचे काही फायदे मिळणार नाही आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणजेच मानधन तत्वावरती महापालिकेत, MSEB मध्ये किंवा सरकारच्या कोणत्याही एका संस्थेत, स्थानिक संस्थेत जर कोणी मानधनवर कायम किंवा नियमित कर्मचारी असेल तर त्यांच्या घरच्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. आणि सदर लाभार्थी महिलेने म्हणजे एखादी महिला आहे, त्यांना विधवा आहेत किंवा त्या निराधार आहेत किंवा घटस्फोटित आहेत आणि त्यांना सरकारची एखादी पेन्शन मिळते, अगदी रिटायर्ड पेन्शन असू दे किंवा फॅमिली पेन्शन असू दे, त्या पेन्शनची अमाऊंट 1,500 रुपये असेल किंवा 1,500 रुपयेपेक्षा जास्त असेल तर त्यांना या बहीण लाडकी योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. परत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्डात संचालक, उपसंचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. परत ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे याही लोकांना लाभ घेता येणार नव्हता. हा जुना जी-आर आहे, पण आता शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात किंवा शिंदेसाहेबांच्या बॉडीने असं ठरवलंय की तिथल्या की या 5 एकराची ही जी अट आहे ती अट शिथिल केली आहे आणि जे वयाची अट आहे ती सुद्धा शिथिल केलेली आहे. ज्या लोकांकडे, ज्यांच्या घरच्यांकडे 4 चाकी वाहने आहेत, ट्रॅक्टर सोडून, म्हणजे ट्रॅक्टर जर असेल तर ते वाहनमध्ये नका पकडू, ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ज्यांच्या
फोर व्हीलर असेल तर त्या लोकांनाही हे मिळणार नाही आहे. तर आपण हे पात्रता आणि अपात्रता निकष जाणून मगच आपण अर्ज करावा. नसेल तर तुमचे जे उत्पन्न दाखला, डोमॅसाईल किंवा तुमचे फॉर्म भरण्याचे जे पैसे आहेत ते वेस्ट होतील. कारण हे जर तुमच्याकडे अशा कुठल्या गोष्टी, तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तुमच्याकडे फोर व्हीलर असेल किंवा तुमच्या घरी ज्या आई, तुमचे जे बहीण किंवा जे कोणी असतील तुमचे सदस्य घरचे, त्यांना जर एखाद्या आणखीन कोणती पेन्शन चालू असेल तर या लोकांना मिळणारच नाही आहे. तर आपण आपला वेळ वाया न घालवलेला बरा. त्यानंतर मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्र द्यायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे ऑनलाईन अर्ज. त्यानंतर जे लाभार्थी असणार आहेत त्यांचं आधार कार्ड लागेल. त्यानंतर त्यांचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला, जेणेकरून ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत याचं प्रूफ होईल. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला. कुटुंब सक्षम प्राधिकारी म्हणजे ज्यांना उत्पन्न दाखला द्यायची, ज्यांच्याकडं उत्पन्न दाखला सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार. सो की ते तुम्हाला उत्पन्न दाखल्यावर फायनल सही त्यांची असते. तर 2.5 लाखाच्या आतला तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, तो कंपल्सरी आहे. त्यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत लागेल, ती तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तुमचे रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. हे हमीपत्र आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही घेऊन त्याच्यावर सही करून तुम्ही जमा करू शकताय. त्याच्यासोबतच एक फॉर्म आहे, तो तुम्हाला पेनाने भरायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून ते दोन्ही तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांना द्यायचा आहे. आणि ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतरच हा अर्ज तुम्हाला त्या लोकांकडे जमा करायचा आहे. तर ग्रामीण भाग असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र वगैरे इथं जमा करायचे. नागरी भाग असेल तर अंगणवाडी सेविका आहेत, मुख्य सेविका आहेत, वार्ड अधिकारी आहेत किंवा सेतू सुविधा केंद्र इथं तुम्हाला हे जमा करायचं आहे. मित्रांनो, ह्याच्यासाठी जी अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती आहे, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वरती दिलेल्या डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. या डॉक्युमेंट देऊन स्कॅन करून हा तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे. जवळच्या तुमच्या कुठल्याही नेट कॅफेमध्ये किंवा ई सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकताय. विनामूल्य तो अर्ज असणार आहे. भरायचे जे काही चार्जेस असतील ते दुकानवाले तुमच्याकडून घेतील. त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः येऊन हा अर्ज भरायचा आहे, जेणेकरून त्यांचा सरळ फोटो काढता येईल आणि ई-KYC होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला तो मी जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये अर्ज दिलेला आहे तो अर्ज भरून तुम्हाला त्याची कॉपी तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये वगैरे जमा करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला पोच घ्यायची आहे की हा अर्ज जमा झाला आहे. आता ती पोच काय मिळेल त्याचं आपण सांगू शकत नाही, पण तुम्हाला ही पोच घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, याची यादी लागेल, ह्याची यादी शॉर्ट लिस्ट होईल. मग तुम्हाला त्यामध्ये कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, या सगळ्या गोष्टी समजतील. आणि तुम्हाला मग जर यादी पब्लिश होऊन ऑनलाईनच यादी पब्लिश होईल आणि त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कोणासाठी आहे किंवा कोणाला हे पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, अर्ज सुरू झालेली तारीख 1 जुलै दिली आहे, पण आज आता हा व्हिडिओ बनवतोय मी 2 जुलैला. अजूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाही आहेत. वेबसाईटवरती काहीच दाखवत नाही आहे. अर्जाचा शेवटचा दिनांक आहे 15 जुलै. त्यानंतर तुमची तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे 16 जुलै. म्हणजे एकूण किती जणांनी अर्ज भरला हे तुम्हाला 16 जुलैला समजेल. त्यानंतर जर काय हरकती असतील, तुमच्या प्रॉब्लेम्स असतील, तर ते 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत तुम्ही सांगू शकताय. त्यानंतर तक्रारींवर ह्या ज्या दिलेल्या हालचालींवर जे काय असेल ते तक्रारींचं निराकरण करण्याचं काम 21 जुलै ते 30 जुलै होईल. त्यानंतर अंतिम यादी प्रकाशित होणार 1 ऑगस्टला. त्यानंतर लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई-KYC करायला लागेल बहीण लाडकी योजनेची. त्यानंतर 10 ऑगस्टला ते होईल. आणि त्यानंतर लाभार्थ्याच्या हातात तुम्हाला 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्टला तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपये येऊन जातील. आणि हे देय त्यानंतरच्या दर महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला ह्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटवर येत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी जर तुम्ही ह्या वरच्या दिलेल्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करून अर्ज भरला तर तुमच्या घरच्या महिलांना, तुमच्या घरच्या कोणी असतील, तुमचे काका काकी, मामी, मावशी, आत्या कोणी असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा, याच्यात दिलेले डॉक्युमेंट्स पाठवा. जर तुम्ही त्यांना मदत करू शकत असाल तर हे सगळे कागदपत्र काढायला मदत करा. आणि हे बघा, सरकारी योजनेचा लाभ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, तर तुम्ही त्याच्या सगळ्या कागदपत्री ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
तुम्ही याच्या सगळ्या कागदोपत्री गोष्टी पूर्ण करून जेव्हा कधी अर्ज चालू होतील त्यावेळेस तुम्ही अर्ज भरून घ्या, त्याची KYC करा, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेणेकरून तुमच्या घरच्या महिला मातांना दर महिन्याला 1,500 रुपयाची एक सरकारी मदत मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकला आपल्या एखाद्या ग्रुपवरती की जिथं तुमच्या ओळखीच्या माहितीतल्या माता भगिनी असतील, जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल, त्यांना हे सरकारचे जे अनुदान किंवा जे पेन्शन टाईप मिळणार आहे ती त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करा. कारण खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.